मला वाटत नाही. मला वाटतं की पत्रकारांना आजही सगळीकडे दाबण्याचा प्रयत्न होतो. मुक्तपणाने बातम्या देण्याच्या संदर्भातून त्यांना बंदी आहे. तोच आदर्श घेऊन खासदार संजय पाटलांनी तोच कित्ता गिरवला असं माझं मत आहे. परंतु संजय दिना पाटील हे तुमच्या पक्षाचे पूर्वाश्रमीचे खासदार आहेत, तुमच्या पक्षात वाढलेले गेलेले आहेत, परंतु त्यांनी अशा म्हणजे 5-5 जणांची आम्ही खून केलेल्या आहेत, त्याचसोबतच तुमच्या घरावरती बॉम्ब टाकू अशा पद्धतीची भाषा आमच्याकडे होते तेव्हा ते पवार साहेबांच्या असलेल्या शिकवणीतून सुसंस्कृत होते. आमच्याकडून गेल्यानंतर ते बिघडलेत आणि मला वाटतं की ज्यांच्यावर आता गेले त्यांची भाषा तशीच असेल तर त्याला त्यांचा तरी दोष काय. खरं तर काल या संदर्भामध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांना प्रतिक्रिया विचारली असतात तेव्हा त्यांनी सगळा दोष जे काही संजय दिना पाटील बोलल्याचा सगळा दोष एक प्रकारे संजय राऊत यांच्यावर फोडल्याचं दिसून येत आहे आणि कडक कारवाईची मागणी जी केली जात होती किंवा पोलीस तक्रार करण्याची जी मागणी केली जात होती त्या मागणीला पण एक प्रकारे त्यांनी बगल दिल्याचं दिसून येतं. मला एक कळत नाही की विरोधी पक्षाने टीका केली, विरोधी पक्षाच्या नेत्याने एखाद्या टीका केली की त्याच्यावर दोष दिला जातो आणि सत्तेमध्ये असलेले मंत्र्यांपासून सगळेजण ज्या प्रकारे वाचाळवीर म्हणून वागतात, ज्या पद्धतीने बोलतायत, ज्या पद्धतीने स्टेटमेंट देत आहेत, मला कुठलं संजय राऊतने असं कोणाला बोललं नाही मी बॉम्ब टाकतो, संजय राऊत असं कोणाला बोललं नाही मी तुला गोळ्या घालतो, मी 5 जणांना मारून टाकलेलं वगैरे. मला वाटतं की त्यांच्या सगळ्या पूर्वीचा इतिहास जर काही लोकांचा काढलेला आहे, काही लोक ज्या पद्धतीने बोलतात, सत्तेमध्ये असलेले शिवसेना शिंदे गटच नाही भाजपमधले सुद्धा काही मंडळी अशाच पद्धतीने वक्तृत्व करतात ना आणि ते समज देऊन सुद्धा तसेच वागतात. मग याचा अर्थ असा होतो की कुठल्याही प्रकारची धाक किंवा भीती किंवा वरिष्ठांच्या पक्षाच्या असलेल्या विचाराच्या असलेल्या संस्कृतीचा विचारच राहिलेला नाही असं दिसून येत आहे. तर रोहित पवार हे पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत. 29 तारखेला संभाजीनगरमध्ये ते आंदोलन करणार आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरतून त्यांनी सरसकट कर्जमाफी व्हावी यासाठी खरंतर अन्नत्याग आंदोलन केलेलं होतं, उपोषण केलेलं होतं. त्या संदर्भातली एक बैठक लावणार म्हणून सरकारने आश्वासन दिलेलं होतं, परंतु ती बैठक न लागल्यामुळे ही त्यांची आक्रमक पवित्र आहे. पक्षाला विश्वासात घेऊन रोहित पवार हे आता आंदोलन करतात आहेत की सगळा वेगळा त्यांचा स्वतंत्र कारभार सुरू? नाही, मला वाटतं की ते आंदोलन करताना पक्षाचा कुठलाही अजेंडा किंवा झेंडा घेऊन त्यांनी आंदोलन केलं नव्हतं. त्याला कारण पण तसंच होतं की त्याला पक्षीय रंग लागू नये. शेतकऱ्यांसाठी आपण लढतोय आणि शेतकऱ्यांचा एक लोकप्रतिनिधी म्हणून आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोय. ह्यामध्ये सर्वांनीच सामायिक व्हावं अशा प्रकारची त्यांची अपेक्षा होती आणि मला वाटतं आम्ही सगळेजण त्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी सहभागी झालो होतो आणि त्याच वेळेला गिरीश महाजन त्या ठिकाणी ज्याला संकट मोचन म्हणतात ते आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की 22 तारखेपर्यंत आपण ही बैठक घेऊ आणि त्यातून ज्या काही तुमच्या सूचना आहेत त्यातून निर्णय घेऊन टाकू. कारण एक समिती केल्यानंतर परत दुसरी समिती करणं योग्य नसल्यामुळे त्या समितीच्या असलेल्या सूचना त्या समोर ठेवून आपण निर्णय घेऊ. मला वाटतं 22 तारखेला कदाचित मुख्यमंत्र्यांच्या आणि गिरीश महाजनवर प्रचंड राजकीय दबाव सुद्धा आला असेल की रोहित पवारांनी मागणी केली आहे, शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी मागणी केली आहे, ती बैठक लावू नये म्हणून ती एखादी बैठक लावली गेली नसेल आणि ज्यावेळेला एखादं सरकार उपोषण किंवा आंदोलन थांबवतं त्यावेळेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नसेल तर मग तशी प्रकारचं आंदोलन करण्याची भूमिका रोहित पवारांनी घेतलेली आहे आणि त्यांनी आमच्याशी सर्वांशी चर्चा, माझ्याशी, सुप्रियाताईंशी सर्वांशी चर्चा केलेली आहे आणि ती चर्चा करून त्यांनी आंदोलन करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेत असताना आमचे विधिमंडळातले सहकारी तर आहेत पण पक्षाचे आमचे सहकारी नेते असल्यामुळे पक्ष त्यांच्याबरोबर निश्चितपणाने असेल. खरं तर रोहित पवार असं देखील म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्या कुटुंब प्रमुखाचंच काही चालत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य ते करतात. हा त्यांचा आरोप सुनेत्रा पवारांकडे. सुनेत्रा पवारांचं पक्षात काही चालत नाही अशा पद्धतीचं त्यांचं एक मत आहे. नाही, मला याच्या बाबतीत कल्पना ते काय म्हणाले ते मला वाटतं की या बाबतीमध्ये मला माहित नसल्यामुळे मी काय बोलणं बरोबर नाही. काय ते काय बोलले मी ऐकलेलं नाही, ऐकल्यानंतर मी बोलेन. तुम्ही बोलात की नवीन बदल काही पक्षामध्ये केले जाणार आहेत, ते बदल कोणते असले आणि वर्धापन दिनाच्या दिवशी सांगण्यात आलं होतं की महाराष्ट्र दौरा देखील केला जाणार आहे, तर त्या दौऱ्याबद्दल काही चर्चा झाली एका बैठकीमध्ये, कधीपासून असेल? नाही, महाराष्ट्राचा दौरा करण्याच्या बाबतीमधला आम्ही निर्णय घेतोय. पहिलं पक्षांतर्गत बदल करण्याच्या संदर्भामधल्या काही आम्ही निर्णय घेतोय. ते झाल्यानंतर भविष्य काळामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्येच मी स्वतः
माझा तर असा प्रयत्न आहे. त्या दिवशी पण मी प्रमुख महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या समोर चर्चा करताना सांगितलं होतं की संयुक्त महाराष्ट्र दौरा तिन्ही पक्षाचा करणं गरजेचं आहे. अनेक विषय आहेत, अनेक विषयाच्या संदर्भात लोकांमध्ये नाराजगी आहे. आपण विभागन जाण्यापेक्षा आम्ही एकत्रितपणे संयुक्तपणे गेलो तर एक कार्यकर्त्यामध्ये बळ निर्माण होईल आणि त्याच पद्धतीने आंदोलन करण्याच्या बाबतीमधली स्फूर्ती होईल. मला वाटतं की तशा बाबतीमध्ये मी हर्षवर्धन सकपाळ आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या प्रमुख नेत्यांशी आम्ही बोलतोय आणि तसा दौरा करण्याचा प्रयत्न मी करतोय. ते करत असताना आमच्या पक्षाच्या खासदार आमदारांपासून सगळेजण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण फिरतील आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते सुद्धा फिरतील आणि तशा प्रकारचा दौरा सुद्धा आम्ही काही दिवसामध्ये आम्ही निश्चित करतोय. शिंदे साहेब, 23 तारखेला आमदार सना मलिक यांनी